बसली का? मग उठ ना, ते पाच नाही पिल्याला. आताच पाजले यावं. अजून नेमकंच बसले, आता त्यांना कोंडावं लागेल. कोंडायचं का? आणि तुलाही कोंडावं लागन. मला का? मला कशात कोंडतात? ह्या कोंडवाड्यामध्ये ह्या शेडमध्ये हां कसं बनले कोंडवाडा आपला? टाका कोंडून, मग स्वयंपाक कोण करते? तुम्ही करणार आहे? स्वयंपाक ही तुझी ही शेळी आणलेली करेन ना. काही नाही, मग शिळीचं दूध काढून प्या. शेळीचं का? कंटाळा आलाय. यायले कंटाळा यायले. उठ, ते काम कर. करते ना, ते काय खेळायला लागलेत पिल्ले. पहा ना किती छान दिसायला लागले. छान दिसायलेत का पिले? पिल्याची मालकीन बी छान दिसायला लागली का आज? खालून ते वरपर्यंत मालकीन लय सुंदर दिसायला लागली आज. मोबाईलला कॅमेरा मारला काय म्हणतो मी? फिल्टर मारलं काय हे? कशाला? कॅमेऱ्याला. आपलं शेड कसं दिसायला लागले का? अंधार झाला आहे, कसं दिसत? उठ ना आता. मा किती काम केलंय मी सकाळपासून. हाय दम माझ्या हाताला. आहे झाडून काढलं, भांडे घासले, इथं आल्यावर पण आणखी घरी जाऊन शेवया करून आणल्यात. ना. मग पण हे शेळ्या कोण कोंडीन तुझ्या? हे शेळ्या त्या बांधायच्या राहिल्यात आणखी. अगं तुला हे फिक्स परमनंट जॉब लावलं मी. तुला कुठं जायचं नाही काय नाही, हे परमनंट जॉब आहे. हे तुझे 4 पिले आणि ह्या शेळ्या बघ. ते एक कुठे गेली, एक कुठे गेल्या, ते इकडं 2-3 गेल्यात. उगाच सोडलं, यांना बांधूनच ठेवायला पाहिजे होतं. हे बघ टिली कशी उडी मारायला बघ. यश नाही आणखीन, नाही तर आणखीन त्यांना सस येतो. या आजीपाशी राहायचं म्हणलं, मग राहिलं ते. काय तुझी जिंदगी झाली पूजा? जाऊ द्या, काय झालंय सांगा बरं. शेळेन बिळेन सगळं झंझटच आहे तुझ्या जीवनात. मग काहीतरी करावं लागेल ना. शेती करायची म्हणल्यावर शेळ्या बिळ्या करावंच लागतील ना. काय खरं नाही बाबा. शेळ्या कसं सांभाळते तू? हे काय अशा कसं घरात सोडून का? मग हां तुझा परिवार लय मोठा झालाय का आता? मग 6 शेळ्या, 5 पिल्ले. आणखीन काही होते, आणखीन 5-6 पिल्ले होते ना. शेळी लागतो. बुसकट ठेवले पण. ही शेळी बघ ना, 20,000ची शेळी कशी दिसते. भारी दिसायला लागली. घोड्यावानीच आणली एकदम.